गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला असं वाटतं का तुमची मुलं कायम हेल्दी असू दे आणि एक अशी सवय त्यांना असली की तुम्ही तुमच्या मुलांच्या आयुष्यात असाल किंवा नसाल, पण ही सवय तुमच्या मुलांचं शरीर आणि मन दोन्हीही हेल्दी ठेवतील. जी सवय माझ्या बाबांनी मला लावली ती म्हणजे दररोज सकाळी उठले की माझ्या बाबांचं चालू होतं की दीपा फक्त 5 मिनिटं लागणार आहे, 5 मिनिटं फक्त प्राणायाम कर, दीपा 5 मिनिटं लागणार आहे. माझ्या बहिणीलाही पण सांगायचं ते. आणि ती सवय आजही मी फॉलो करते की मध्ये कुठेतरी ब्रेक झाला असेल, पण सकाळी उठले की कोणाशीही न बोलता सगळ्यात पहिली गोष्ट करते ती म्हणजे फोन चेक न करता प्राणायाम करणं. आणि त्याच्यामुळे होतं काय, प्राणायामामुळे शरीर तर हेल्दी लागतं आणि त्याच्यामध्ये भरपूर दीर्घ श्वास घेतला जातो आणि त्याच्यामुळे भरपूर ऑक्सिजन शरीरात पोहोचतो आणि तुम्ही प्राणायामाचे फायदे बघू शकतात आणि तुम्हाला ते मिळतीलच. नॉर्मल मी तुम्हाला एक लिंक देईन. मी त्यांचं प्रमोशन नाही करत आहे, बट 4-5 10 मिनिटात होणारे प्राणायाम आहेत. त्याची लिंक मी देईन आणि ते अनुलोम विलोम, कपालभाती, भस्त्रिका असे 4-5 करू शकतात. सो प्रत्येक आई-बाबांनी तुम्हाला वाटत असेल तुमची मुलं कायम हेल्दी असावे, तर डिसिप्लिन हा लावा की ते दररोज प्राणायाम करतील. मग उद्या तुमच्या मुलांची शाळा जर असेल लवकर, 10 मिनिटं लवकर झोपा रात्री आणि 10 मिनिटं लवकर उठा. नेहमीपेक्षा फक्त 10 मिनिटाची सवय आयुष्यभर तुमच्या मुलांना हेल्दी ठेवणार आहे. सो ही सवय तुमच्या मुलांना लावा आणि तुम्ही पॅरेंट्स आणि किड्स दोघांनीही करा. सो लेट्स बी हेल्दी.